आपल्या आयुष्यात काही दिवस असे असतात जे फक्त तारखांमध्ये अडकून राहत नाहीत, तर ते घेऊन येतात आशा, शुभत्व आणि नव्या सुरुवातीची ऊर्जा. आणि तसाच एक विशेष दिवस म्हणजे गुरुपुष्यामृत योग. नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत गुरुपुष्यामृत योगाचं महत्त्व आणि हा दिवस इतका शुभ का मानला जातो. जेव्हा गुरुवार आणि पुष्य नक्षत्र एकत्र येतात तेव्हा तयार होतो गुरुपुष्यामृत योग. पुष्य नक्षत्राला खूप शुभ मानलं जातं आणि गुरुवार हा गुरु, ज्ञान आणि समृद्धीचा दिवस मानला जातो. म्हणून या दोघांचा संगम अत्यंत मंगल मानला जातो. असं म्हणतात की या दिवशी सुरू केलेली शुभ कामं दीर्घकाळ चांगली फळं देतात आणि म्हणूनच अनेक लोक या दिवशी सोने खरेदी करतात, नवीन व्यवसाय सुरू करतात, घर, वाहन किंवा मौल्यवान वस्तू घेतात. पण खरं सांगायचं तर गुरुपुष्यामृत योगाचा अर्थ फक्त खरेदी नाही, तर हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की प्रत्येक नवीन सुरुवातीसाठी सकारात्मक विचार आणि श्रद्धा किती महत्त्वाची असते. पूर्वी आपल्या घरातले मोठे लोक या दिवशी पूजा करायचे, घरात दिवा लावायचे, दानधर्म करायचे आणि मोठ्या माणसांचे आशीर्वाद घ्यायचे. कारण त्यांना वाटायचं की शुभ दिवस फक्त नशिबाने चांगले होत नसतात, तर आपल्या भावना, विश्वास आणि कृतीमुळे ते सुंदर बनतात. आजच्या धावपळीच्या आयुष्यातही असे दिवस मनाला थोडीशी शांतता देतात, आपल्याला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करण्याची प्रेरणा देतात. 21 मे 2026 पुन्हा एकदा घेऊन येतोय गुरुपुष्यामृत योग. शुभत्व, श्रद्धा आणि नव्या सुरुवातीची आठवण करून देण्यासाठी. मग या गुरुपुष्यामृत योगाला तुम्ही काय खास करणार आहात? सोने खरेदी, पूजा की फक्त मनापासून एक सकारात्मक सुरुवात? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच मराठी संस्कृती, भावना आणि आयुष्याशी जोडलेले व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.